दोन नद्या, दोन प्रवाह आणि एक अद्भुत मिलन. तिथं कृष्णा आणि कोयना एकमेकांना भेटतात आणि तयार होतं एक अनोखं दृश्य. नमस्कार, मी विश्वजित वानखेडे आणि रस्ता आणि रस्त्याच्या सातारा सिरीजमध्ये आपण आलो आहोत कराड येथे आणि हा आहे प्रीती संगम. वाईच्या निसर्गरम्य वातावरणानंतर आता आपण चाललोय सातारा जिल्ह्याचं एक औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेलं ठिकाण, अर्थातच कराड येथे. आजचा आपला रूट राहणार आहे वाई वरून पाचवड, सातारा, कराड. पाचवडला आपण NH48 जॉईन करू, जो मुंबई बेंगलोर हायवे आहे, आणि मग तिथून पुढे सरळ सातारा आणि कराड. अराउंड 80+ किलोमीटर्सची जर्नी आहे. ऑलमोस्ट 2 hours लागतील. त्या रस्त्यावर बरेच कामं सुरू आहेत सातारा ते कराडच्या दरम्यान, तर मे बी थोडासा डिले होऊ शकतो. लेट्स सी. कराड हे सातारा जिल्ह्यातलं एक मोठं शहर आहे. इनफॅक्ट तालुका प्लेस आहे आणि इंडस्ट्रियली आणि एज्युकेशनली खूप इम्पॉर्टंट टाउन आहे साताऱ्यातलं. तसंच पॉलिटिकली पण खूप स्ट्रॉंग कनेक्शन्स राहिले आहेत कराडच्या आधीपासून. इनफॅक्ट महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी मानली जाते कराड, आणि त्यांचं समाधीस्थळ सुद्धा इथं आहे. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं सुद्धा होमटाऊन कराड आहे. तर ऑब्विसली कराड म्हणजे जसं तुम्ही बघू शकता आधीपासून स्ट्रॉंग पॉलिटिकल होल्ड राहिलेला आहे महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये. कराड जे आहे कृष्णा आणि कोयना नदी या दोघांच्या जिथं संगम होतो त्या पॉइंटवर लोकेटेड आहे. कृष्णा आणि कोयना दोन्ही महाबळेश्वर मधून निघतात, तिथून सेपरेट होतात आणि परत कराड जे आहे कराड शहराच्या इथे येऊन त्यांचा संगम होतो. तर एवढं पाणी असल्यामुळे ॲग्रिकल्चरली पण खूप स्ट्रॉंग बेल्ट आहे. तसं बघायला गेलं तर हा जो पश्चिम महाराष्ट्र बेल्ट आहे, म्हणजे आपण जो हायवेने जातो मुंबई बेंगलोर, तर पुणे, सातारा, सांगली, कराड, पुढे कोल्हापूर, आणि तसं पुढे बघायला गेलं तर बेळगाव वगैरे पण खूपच ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग बेल्ट आहे एकदम. आणि म्हणजे कॅश रिच क्रॉप्स, स्पेसिफिकली शुगर केन. कराड जे नाव आहे ते असं एक थिअरी आहे का जी कृष्णा नदी आहे तिला आधी कऱ्हा असं बोलायचे, आणि मग ते कऱ्हावरून कराटक झालं, आणि कराटकचं मग पुढे कराड झालं अपभ्रंश होऊन, अशी एक थिअरी आहे. एक थिअरी अशी पण सांगते का इथं हटकेश्वरचं मंदिर होतं कराडला जुनं, मग ते कराटेकेश्वर असं नाव होतं. त्याच्या परत अपभ्रंश होऊन कराटक झालं आणि मग कराड झालं, आणि आता प्रचलित नाव असलेलं कराडच आहे.
काही लोक याला कराड ह टाकून म्हणजे विथ द ह कराड असं सुद्धा म्हणतात, पण इन कॉमन कल्चर कराडच असं नाव आहे. प्रीती संगमच्या इथं आता जस्ट वरती चढून पायऱ्यांनी वरती चढून आलो तर इथं जवळपास 10-12 मंदिरांचं समूह आहे. कृष्णामाई मंदिर, नीळकंठेश्वर, नारायणेश्वर, ब्रह्मदेव सरस्वती, गणपती मंदिर, नंतर इथे दत्त मंदिर, गोपाळकृष्ण मंदिर, लक्ष्मीनारायण आणि सिद्धेश्वर असं जवळपास 8-10 मंदिरांचा समूह आहे. ते बंद आहेत आता, पण दुपारचा टाइम होता. 9 ग्रह ब्रह्मदेव सरस्वती मंदिर आहे. मी फक्त ब्रह्मदेव मंदिर बोललेलं, तर 9 ग्रह ब्रह्मदेव आणि सरस्वती मंदिर आहे ते. कराड हे शहर यशवंतराव चव्हाण यांचं कर्मभूमी मानली जाते आणि 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार सांभाळला. आजूबाजूला छान असं गार्डन तयार केलं गेलेलं आहे. लोक मस्त आराम करतात, ते फिरतात ते झाडांच्या सावलीत. खूप शांत जागा आहे आणि प्रीती संगमच्या जवळ असल्यामुळे एक वेगळं कॅरेक्टर मिळालं आहे ह्या जागेला. वेगळ्याच प्रकारची शांतता प्लस ऊर्जा आहे. तर गार्डनमधून बनवलेल्या पायवाटेद्वारे असं छान मधून एक असं पेव्हमेंट बनवलेलं आहे. आपण समाधी स्थळाला येऊन पोचलो आहोत. सध्या बंद आहे. 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचं निधन झाले आणि त्यांची समाधी इथं प्रीती संगम जवळ बांधण्यात आलेली आहे. तर यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार मुख्यतः शेतीशी निगडीत होते. तर शेती, सहकार याच्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलं आणि शेतीचा तसेच शेतकऱ्यांचा हक्क, भूमिहीनांचा प्रश्न व शेतीच्या विकासासाठी औद्योगिकरण कसं करता येईल यावर त्यांनी जास्त भर दिला. काही काळ ते विरोधी पक्षनेते देखील होते आणि केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही होते. आणि त्यांच्या करिअरमधला सर्वोच्च बिंदू किंवा हायेस्ट पॉईंट आपण म्हणू का 1962 मध्ये जेव्हा भारत आणि चीनचं युद्ध झालं तेव्हा पंतप्रधान नेहरूंनी त्यांना डिफेन्स मिनिस्टर म्हणून नियुक्त केलं होतं. तर ते म्हणून पण त्यांनी पदभार सांभाळला.
इथून इथे कोयना नदी आणि इथून इथे कृष्णा नदी, दोघांचा संगम होतो इथे. आणि मग पुढे अशी नदी वाहत जाते. कराड शहराची एक हायलाईट किंवा एक अजून एक मॉन्युमेंट म्हणजे हे मशिदीचे मनोरे, 2 मनोरे आहेत. हे बरेच उंच आहेत. म्हणजे बघण्याची इच्छा होती, पण अनफॉर्च्युनेटली बाहेरून गेट बंद आहे आणि मी विचारलं तर आतमध्ये पण जाण्याची काय व्यवस्था नाही आहे. कराडपासून 10-12 किलोमीटर जवळ असलेल्या सरसेनापती अंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळावर आलो आहोत आपण. अंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. 1674 साली प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर त्यांची इथं सरसेनापती म्हणून नेमणूक झाली. 1687 साली वाईच्या लढाईत तोफेचा गोळा लागून हंबीरराव यांचा मृत्यू झाला. महाराजांची द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीररावांच्या बहीण होत्या. तर हंबीररावांची कन्या महाराणी ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. ह्या नात्याने हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्याही देखील होते. आणि आपल्या कराडचा प्रवास आपण पूर्ण करणार आहोत इथली एक खास आणि लोकल रेसिपीने. तर बघूया पुढच्या भागात. तर कराडमध्ये रेसिपी कुठली बनवायची याच्याबद्दल काहीच दुमत नाही. कराडमध्ये वर्ल्ड फेमस चमचमीत दिसते, रसरशीत दिसते, एकदम ढाबा स्टाईल झालेली आहे. रेसिपी ट्राय करा घरी, खूप छान बनेल.